उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार, जळगाव विधान परिषद निवडणुकीतून केली होती बंडखोरी, नाशिकनंतर महायुतीतील जळगावातील बंडही शमला। पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा, पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा, तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळली। काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षाने त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला, तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं। अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स, आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य, तर अर्थ खात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं नो कमेंट्स। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, काँग्रेस निवडणुकीतून बाहेर पडण्याची चर्चा, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय, विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका, सरकारच्या सल्ल्यानं पेरणी करण्याचं फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, कृषी मंत्री भरणे आणि रोहित पवारांची फोनवरून चर्चा, सोमवारी चर्चेचं निमंत्रण, तर सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, रोहित पवारांची भूमिका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत कोणत्याही अटी नाहीत, कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली, निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांदा खरेदीचा दर आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलोवरती, उद्यापासून नवे दर लागू होणार। देशात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात महागाई दर वाढला, मे महिन्यात महागाई दर 3.93%, इंधनाचा वाढत्या किमती महागाई दर वाढण्यास कारणीभूत। कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये वक्तव्य करणं, डॉक्टर सेजल पवारला भोवणार, केम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर, आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका, शिस्तभंगाच्या कारवाईबाबत लवकरच निर्णय। महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार नवीन विधेयक आणणार, यंदाच्या अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तरतुदी होणार। एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा, अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवे नियम। अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंचा इशारा, औषध खरेदीसाठी रुग्णालय बळजबरी करू शकत नाहीत, एफडीएचे आदेश जारी। हिंगोली, परभणीसह राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, तर परभणीत रिमझिम पावसाच्या सरी। तोतरी विशेष ब्लॉक आज रात्री 1:15 ते पहाटे 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, शिव रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार, जळगाव विधान परिषद निवडणुकीतून केली होती बंडखोरी, नाशिकनंतर महायुतीतील जळगावातील ही बंडखोरी शमली।